नमस्कार मित्रांनो, आज 17 तारीख आहे आणि 17 तारखेला आपल्या प्लॉटला कंप्लीट 60 दिवस पूर्ण झालेले आहे. म्हणजे 2 महिने कंप्लीट पूर्ण झालेले आहे. तर आता जवळपास 60 दिवस झाल्यानंतर फुटव्याला सुरुवात होते आणि फुटव्या सुरुवात होत असताना आपल्याला काही गोष्टीची खबरदारी घ्यावी लागते, जेणेकरून आपल्याला त्यात कुठल्याही प्रकारचं प्लॉटसाठी हानी होऊ नये किंवा नुकसान होऊ नये. तर सांगायचं तात्पर्य तर एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही हे जर व्हिडिओ स्किप केला तर निश्चितच आपल्याला महत्त्वाची माहिती पासून निश्चितच वंचित राहणार. तर कालच नागपंचमी झाली आहे, आज शिरवाळाचा दिवस आहे. तर सांगायचं तात्पर्य शेतकऱ्यांच्या माहितीचा व्हिडिओ आहे आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर काही गोष्टी सांगणार आहे. आता फुटव्याच्या पिरियडमध्ये काही गोष्टी आपल्याला टाळायला पाहिजे आणि नंतर त्या गोष्टी करायला पाहिजे. आता हा फुटव्याचा काळ आपल्या प्लॉटच्या हिशोबानं असू शकतो. तर नवीन फुटवे येत आहे आणि फुटवे येताना आपल्याला काही काळजी घ्यावं लागतं. ती काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. ती जर काळजी नाही घेतली तर आपल्याला प्लॉटमध्ये एक थोडंसं हानी होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काय नाही हे मी सांगणार आहे. तर तुम्हाला दाखवू शकतो. आता हे नवीन फुटवे येत आहे. तर नवीन फुटवे येत असताना याला अत्यंत पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची आवश्यकता असते. तर या काळामध्ये आपल्याला पाणी देणं गरजेचं असते. पाणी नाही दिलं तर या फुटव्यांना तेव्हा पाहिजे तेवढी शक्ती भेटत नाही. आणि याचबरोबर आपल्याला वॉटर सोलेबल खतं देणं गरजेचं असतं. वॉटर सोलेबल खत म्हणजे टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं तर आणि मार्केट भाषेमध्ये सांगायचं तर 1261 हे देणं गरजेचं असते, ज्याच्यामुळे आपल्याला फुटव्याला उगवण्यासाठी मदत होते. तर बघू शकता हे फुटवे असे काढत आहे. तर असे फुटवे काढत असताना आपण भर दर दिला याच्यावर तर हे फुटवे येण्यासाठी किंवा थोडंसं व्यत्यय निर्माण होऊ शकते. तर फुटवे निघेपर्यंत थोडंसं आपण याला टाळलं पाहिजे. फुटवे निघल्याच्या नंतर पूर्ण या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असते. फुटवे दिल्याच्या नंतरच आपल्याला हे करणं गरजेचं आहे. बघू शकता हे फुटवे कशी फुटव्याची साईज आहे आणि कशी स्टमची साईज आहे. तर हीच माहिती मला शेतकऱ्यांना द्यायची होती. तर अशा माहितीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर फुटवे देणं टाळा, आपलं भर देणं थोडंसं टाळा. फुटवे निघाल्यानंतरच हे करा. आणि अशा पिरियडमध्ये तुम्ही राऊंडअप वगैरे जर मारत असाल तर बिलकुल चुकीचं आहे. हे घातक ठरू शकते. हे घातक झाल्याच्या नंतर आपल्याला प्रचंड हानी होते. हे असे फुटवे निघत आहे आणि याच्यामध्ये विळ्याची हानी वगैरे लागू नये हे एक याची दक्षता घेणं गरजेचं असते. तर मी तुम्हाला फुटवे निघतानाचा हा व्हिडिओ दाखवत आहे. तर या व्हिडिओवर जर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल. तर बघू शकता हे असे प्रचंड फुटवे हे येत आहेत. तर असे फुटवे येताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. या फुटव्यावर जर माती पडली तर फारच काम धोकादायक होऊ शकते. हे बघू शकता हे फुटवे. तर याला छेडछाड करणं गरजेचं नाही आहे. पण आपण हे शेतकऱ्याच्या हितासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो. तर शेतकऱ्यांना काहीतरी आपलं माहिती द्यावं आणि जे आहे ते आपल्याकडं देण्याचा प्रयत्न, छोटा मोठा प्रयत्न असतो, हा प्रामाणिक प्रयत्न असतो. तर अशा माहिती देण्यासाठी मी हे प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटते निश्चितच सांगा. अशा पिरियडमध्ये आपल्याला थोडं खत देताना काळजी घेणं गरजेचं आहे. एकतर खतं वगैरे करताना फुटवे तुटू नये. फुटवे जर तुटले आणि त्याच्यावर जर म्हणजे रासायनिक जे आपण कीटक म्हणण्यापेक्षा राऊंडअप वगैरे जर टाकत असेल तर ते घातक होऊ शकते. तर हे घातक न होण्यासाठी तुम्ही निश्चितच मी दिलेल्या सूचनांचा अवलंब करा, जेणेकरून
तुम्हाला चांगली माहिती मिळेल. व्हिडिओ कसा वाटला निश्चितच सांगा आणि व्हिडिओ कुठून पाहता हे तुम्ही हे करा सांगा. आणि आपल्याला सबस्क्राईब वगैरे नाही करायचं असेल तर निश्चितच लाईक करू शकता. लाईक केलं तरी पण आपल्याला प्रोत्साहन मिळेल की आज किती लाईक आलेत आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आवडत आहे की नाही हे आपल्याला लक्षात येईल. प्रत्येकच गोष्ट आपल्याला आवडेल अशी काही नाही आहे, तर या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघू शकता आजीची स्थिती कशी आहे काय नाही. तर धन्यवाद मित्रांनो.